जय जगदंब नमो आदेश। मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करत आहे। आज माझ्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा राहत्या घरी ज्ञानमाळीचा सोहळा आहे। या ज्ञानमाळीच्या सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी सत्यभामा सुरेश साबळे राहणार मुंबई या माझ्या गुरुलेकीची येडेश्वरीची ज्ञानमाळ आहे। आणि या येडेश्वरीच्या ज्ञानमाळीसाठी एक महत्त्वाचा विधी असतो, तो म्हणजे घंगाळ भरणे। तर जसं या ठिकाणी घंगाळ भरण्याची आणि विडा कुटण्याची तयारी आमची झालेली आहे। जसं की इथे माझ्याजवळ तुम्ही बघू शकता की विड्याचं साहित्य आम्ही घेतलेलं आहे आणि चौकावरती या ठिकाणी खलबत्ता सुद्धा ठेवून, आमच्या इकडे त्याला खलबत्ता म्हणतात बरं का, तर खलबत्ता ठेवून त्याची पूजा वगैरे 5 सुवासिनींच्या हस्ते झालेली आहे। इथे तुम्ही सर्व हे तळणाचे पदार्थ, गोड पदार्थ आणि घंगाळ भरण्याचं साहित्य सुद्धा बघू शकता। घंगाळ कसं भरलं जातं हे सर्वांनाच माहिती आहे, त्यामध्ये मला ते कसं भरलं जातं हे दाखवण्यामध्ये फारसा रस नाही। परंतु नेमका हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश काय की मला एक प्रश्न विचारण्यात आला की घंगाळ भरत असताना त्या ठिकाणी चपात्या असतील, जिलेबी असेल, करंजा असेल, कानवले असेल, मिठाया असतील किंवा त्या ठिकाणी कुरडया, पापड्या, विविध प्रकारची फळे असतील, ही सर्व घंगाळामध्ये गुरुच्या हस्ते भरून त्या ठिकाणी ते घंगाळातील पदार्थ चुरले जातात। त्यामध्ये बऱ्याच वेळेला दूध दही टाकून त्याचा रबडा किंवा काला सुद्धा केला जातो आणि हा प्रसाद म्हणून त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व भक्तांना वाटला जातो। हल्ली काय झालंय, पण आपण जगदंबेच्या प्रसादाला नाव ठेवू नये, परंतु हल्ली ना आपली असं म्हणतात की एक स्टँडर्ड लेवल कुठेतरी वाढलेली आहे। इगो म्हणा, स्टँडर्ड लेवल म्हणा, अशा चपात्या किंवा पुरणाच्या पोळ्या किंवा त्या ठिकाणी लाडू, त्याच्यामध्ये दही, दूध, भजे, जिलेबी असे सर्व पदार्थ एकत्र चुरून जर कोणाच्या हातावर दिले, खाण्याच्या पहिले असं त्या ठिकाणी नाक मुरडलं जातं, कारण ती खाण्याची किसळ येते, कारण त्यांच्या मते सर्व चवी तिथं एकत्र झालेल्या असतात। मग साहजिकच हा येडाबाईचा प्रसाद जे खरे भाविक आहे ते भक्षण करतात, नाक मुरडणारे मात्र हातामध्ये ठेवतात आणि बाहेर जाऊन एखाद्या गाईला, कुत्र्याला, मांजराला किंवा एखाद्या झाडाच्या कडेला टाकून देतात। आणि ही गोष्ट मला अतिशय जास्त खटकते। मुळामध्ये असं असतं, कुठलीही तुम्ही पद्धत ज्या वेळेला फॉलो करता त्या पद्धतीच्या मागे एक शास्त्र असतं, तिचा एक इतिहास असतो। मग हे येडेश्वरीचं घंगाळ भरण्याच्या मागे नेमका इतिहास काय, तर इतिहास म्हणण्यापेक्षा आपण दंतकथा म्हणूया। दंतकथा ती अशी की येरमाळा गावामध्ये राहणारे आबाजी पाटील हे दरवर्षी प्रतिवर्षी पायी पायी येरमाळा ते माहूरगड अशा वाऱ्या करत होते। माहूरगडच्या वाऱ्या करत असताना वृद्धापकाळामुळे जेव्हा त्यांना माहूरगडला पायी पायी जाणं शक्य झालं नाही, तेव्हा त्यांनी रेणुका मातेचा धावा केला आणि तिला सांगितलं की आई, तू आता मला भेटण्यासाठी स्वतः येरमाळ्याला ये, मी तुझ्या येरमाळ्याला आता पायी पायी येऊ शकत नाही। आणि जगदंबा पावली सुद्धा। आई रेणुका माता साक्षात परशुबाळाला खांद्यावरती घेऊन आणि वेड्यासीचं रूप घेऊन आबाजी पाटलांची परीक्षा पाहण्यासाठी येरमाळ्यामध्ये अवतरली। त्या ठिकाणी तिच्या हातामध्ये निरगुडी नावाच्या वनस्पतीचा पाला होता। निरगुडीचा पाला हाताने घेत, दाताने चावत, अंगावरती मारून घेत वेड्यास्त्रीच्या रूपामध्ये ही रेणुका त्या येरमाळ्यामध्ये फिरता फिरता आबाजी पाटलाच्या वाड्याला आली आणि त्या ठिकाणी तिने आबाजी पाटलाला भिक्षा मागितली। आबाजी पाटलाने त्यांच्याजवळ असणारी भाजी, भाकरी, आमटी जे काही पदार्थ असतील ते तिला देऊ केले। या येड्या स्त्रीच्या रूपामध्ये आलेल्या जगदंबेने हे सर्व पदार्थ त्या ठिकाणी असणाऱ्या पात्रामध्ये चुरले, त्याचा काला तयार केला। तो काला स्वतःही खाऊ लागली आणि मांडीवर असणाऱ्या बाळकाला म्हणजेच परशुरामाला सुद्धा खाऊ घालायला लागली, भरवायला लागली, त्याला ती घास वेचायला लागली। आणि ही जी काही पद्धत होती, हिच्यापासूनच पुढे घंगाळ करण्याची पद्धत तयार झाली की जसा येडेश्वरीने स्वतः काला कुचकरून खाल्ला, तसे सर्व गोडधोड पदार्थ त्या ठिकाणी असणारे वेढ्याचे पदार्थ म्हणजे जिलेबी ह्या त्या ठिकाणी पदार्थाला वेढा घालून तयार केल्या जातं, कुरडई ह्या पदार्थाला वेढा घालून तयार केल्या जातं, शेवई ह्या पदार्थाला वेढा घालून तयार केल्या जातं। अशा पद्धतीनुसार येडेश्वरीसाठी वेढ्याचे पदार्थ आणि परशुरामासाठी त्या ठिकाणी गोडधोड म्हणजेच त्या ठिकाणी जिलेबी असेल, भजी असतील, लाडू असेल, करंजा असेल यांचा नैवेद्य। आणि हे सर्व जसं रेणुका मातेने एकत्र कुस्करून येडेश्वरी रूपामध्ये ग्रहण केलं, तसंच आपण तिला नैवेद्य दाखवावा या भावनेने तयार झालेली ही घंगाळ भरण्याची पद्धत। परंतु हल्ली तिला विकृत स्वरूप प्राप्त झालेलं आहे। विकृत स्वरूप म्हणजे मी जे सांगितलं की हातावरती तो काला घेतात आणि फेकून देतात। यासाठी मी या ठिकाणी सांगतो, तो काला करूनच वाटला पाहिजे असा कुठलाच नियम नाही।
जसं मी तुम्हाला सांगतो हो, पूर्वीच्या काळामधील महिला त्या ठिकाणी नऊवारी पातळ नेसायच्या आणि कपाळाला भला मोठा कुंकाचा मळवट भरायच्या. आता काही स्त्रियांचा मळवट आडवा राहायचा, काही स्त्रियांचा गोल राहायचा, काही स्त्रियांचा अंडाकृती आकाराचा त्या ठिकाणी कुंकवाचा ठसा असायचा. देवीला सुद्धा नऊवारी पातळ नेसवलं जायचं आणि कुंकाचाच मळवट भरत जायचा. पण आपण 21वे शतक लागलं आणि आपण स्वतः फॅशनेबल झालो. नऊवारी लुगड्याची जागा आता साडीने घेतली, साडीची जागा आता पंजाबी ड्रेस घेतोय, पंजाबी ड्रेसची जागा आता शॉर्ट ड्रेस घेत आहेत. मग आपण बदललो, आपण जगदंबेचं स्वरूप सुद्धा बदललं. देवीला पूर्वी नऊवारी पातळ नेसवली जायची, आता आपण देवीला सहावारी पातळ नेसवायला लागलो. पूर्वी देवीला कुंकवाचा मळवट थापल्या जायचा, आता आपण एम्ब्रॉयडरीचे मळवट आणि एम्ब्रॉयडरीच्या टिकल्या देवीला लावायला लागलो. जिथे देवीला पूर्वी गारगोटीचे डोळे बसवले जायचे किंवा चांदीचे डोळे बसवले जायचे, तिथे आपण आज देवीला भारी भारीच्या लेन्स वापरतोय, पापण्या वापरतोय, शृंगाराचं साहित्य वापरतोय. मग देवीच्या पूजा अर्चेमध्ये जसे आपण बदल केले, तसेच बदल हे घंगाळ भरण्यासाठी सुद्धा केले जावे. म्हणजेच काय, या घंगाळामध्ये तुम्ही शाबूत त्या ठिकाणी चपात्या भराव्या आणि त्याच्यावरती अख्खे पदार्थ एक एक करून रचावे, परंतु त्याचा काला वगैरे करू नये. त्यामध्ये दही दूध टाकून तिचा चिखल रबडा करू नये, जेणेकरून समोरच्या वाटणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींना त्याची किसळ वाटू नये. अशा पद्धतीनुसार जर आपण ह्या खाऊचं, या घंगाळ भरण्याचं स्वरूप केलं तर नक्कीच तो प्रसाद सर्वजण घेतील आणि आई येडेश्वरीच्या प्रसादाला गालबोट सुद्धा लागणार नाही. हे निवेदन मला या ठिकाणी करावंसं वाटतं. या ठिकाणी आता सत्यभामाबाईचं घंगाळ भरायचं आहे. मानगुरु म्हणून तो घंगाळ भरण्याचा माझा आहे. तर मी घंगाळ भरायला या ठिकाणी सुरुवात करतो. ती घंगाळ भरण्याची पद्धत सुद्धा तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो. चला तर मग.